दर्दी क्रिकेटर, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करणारा, क्रिकेट खेळणारा आणि क्रिकेट खेळवणाराही आणि आजही आपल्या मुलांसोबत सदैव राहणारा आदर्श व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत कोणचे विद्यमान सदस्य आदरणीय अमितजी गायकर अजिवली यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय। आदरणीय संतोष शेठ सोहम 20-30 हरिभक्त पारायण संतोषजी पाटील साहेब, गणेश दादा पाटील आणि घनश्याम पाटील यांच्या बॅनरला जर हिट झाला तर 1000ची बक्षीस दिली जाईल संतोषजी पाटील साहेबांच्याकडून बोरले संघाला। रोहित आणि करण यांच्या बॅनरला पण जर हिट झाला म्हणजे रोहित गवंडे आणि करण घरत यांच्या बॅनरला जर हिट झाला तर 1000ची बक्षीस। सलग 3 षटकार ठोकले तर गोल्डमॅन राजेश पाटील यांच्याकडून तब्बल 5000ची बक्षीस दिली जाईल। सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचे, जो पडदा आहे ते पडद्यावर कुणीही पाय देऊ नका ही विनंती आहे। स्पर्धा अतिशय रंगतदार झाली आहे, तिळ मात्र शंका नाही, तुमचं सहकार्य अपेक्षित आहे। सलग 3 षटकारांसाठी रुपेश पाटील बोरले यांच्याकडून 1000ची बक्षीस। 2300 मॅचकडे वळूया, जिथे आपण पाहतोय चालू असलेली लढत देवद विरुद्ध बोरले अशी मॅच। बोरले संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर देवद संघाचा गोलंदाज मयूर वाघमारे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले। पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय, धोका होईल का? डायरेक्ट हिट झाले असते तर कदाचित धोका होऊ शकला असता, परंतु काय चपलाईनं चेंडू उचलला आणि या दोन्ही फलंदाजांनी चपलाईनं 1 धाव पूर्ण केली आहे। या एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय। बिनबाद 1 अशी सुरुवात झाली आहे। पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय बोरले संघानं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर वाघमारे तयार। चांगला फटका सिली मिड ऑफच्या दिशेने जातोय, उचलणार चेंडू फेकी होणार, तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण होतीये। या एका धावेनं 1 धावफलक जाऊन पोहोचतंय। 2च्या घरामध्ये 1+1 = 2, टोटल 2 धावा झाल्यात। बोरले संघाचा जर कोणताही खेळाडू मैदानामध्ये वगैरे जर असेल किंवा आजूबाजूला जर तुमच्यामुळे त्रास होत असेल तर पेनल्टी लावण्यात येईल। हे पहा, त्या लाईनच्या आतमध्ये राहायचं नाहीये उभं, सगळ्यांना विनंती आहे, आम्ही वारंवार विनंती करतोय। सुंदर स्पर्धा चालली आणि अप्रतिम दर्जेदार स्पर्धा होतीये, सहकार्य अपेक्षित आहे। गोलंदाज तयार, जबरदस्त चेंडू टाकला, पंचांनी बोट वरती केलं, याचाच अर्थ लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद।
बोरले यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी 1000चे बक्षीस. जे बक्षीस लावलं गेलंय जो फलंदाज ऋतिक पाटील आहे त्याच्यासाठी बक्षीस लावलं गेलंय. षटकारासाठी 1000 रुपये, चौकारासाठी 500 रुपये. जे वाडा ग्रुप आहेत त्यांच्याकडनं हे बक्षीस लावलं गेलंय. भूषण पाटील जे 24 लाईव्हचे आहेत त्यांच्याकडनं देखील तीन षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच पण अशी येऊन ठेपले की प्रत्येकाला वाटतंय की आपला संघ जिंकावा, आपल्या संघाने चांगली कामगिरी करावी आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपला संघ कसा जिंकेल या अनुषंगाने त्यांचा आत्मविश्वास प्रोत्साहन वाढवण्यासाठी जे कॅश प्राइज आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय भूषण पाटील. मात्र गोलंदाजी मार्कवर मयूर वाघमारे याचा आत्मविश्वास वाढला असेल. सुंदर गोलंदाजी करताना त्याला आपण पाहतोय. चांगला चेंडू टाकला, बॅटची कडा घेतली, डायरेक्ट हिट होईल का, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. या एका धावेनं धावफलक 1 पुढे जात आहे. जिथे धावा झाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 3. पहिलं षटक खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक बघतोय आपण, जे हाणामारीसाठी अनुकूल असलेल्या फलंदाजांसाठी अनुकूल असलेले षटक, परंतु अजूनही वर्चस्व प्रस्थापित केले गोलंदाज मयूर वाघमारेनं. चांगला फटका, क्लास नजाकत या फटक्यामध्ये आपण पाहिलं. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय, चौकार. आहे भारतीय जनता पार्टीचा संतोष पाटील महाराजांचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. आमच्या संतोष महाराजांचा जिल्ह्यात कोणी नाद नाही करायचा. या चौकाराच्या मदतीनं एलटीसी तुमच्यासाठी 500 रुपयाची बक्षीस. हरिभक्त पारायण सोहम 2030 2030 संतोषजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. दिनेश सर आपण पाहिलं सर जे 2 कार्टून आपण बघतोय त्यांनी एक सेपरेट कॅशियर पण ठेवलाय. जेवढे पैसे जमा होत आहेत तो व्हाईट शर्ट घातलेला छोटा मुलगा बघतोय त्याच्याकडे पैसे जमा होत आहेत. जबरदस्त प्लॅनिंग आहे एकदम. त्याला पाठवला मी 1 रुपयाला होत नाही, मी डायरेक्ट पाठवून टाकतो त्याला. तो ना तो विषय पर्सनल 250 रुपये ना पाठवू शकत. तर ही खरी ओळख आहे एलडीसीची. नक्कीच त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. आणि बोरले गावासाठी खऱ्या अर्थाने एक मोठं पारितोषिक येते. गोल्डमॅन राजेशजी पाटील यांच्याकडून सलगचे 3 षटकार लगावल्या तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज बोरले टीमसाठी. नक्कीच सुवर्ण संधी असेल. या बोरले टीमने फक्त ATMचा नंबर तुम्हाला टाकायचा आणि 3 षटकार लगावून 5000 मात्र मिळवायच्यात. संतोषजी महाराज यांच्याकडनं जे आपले डीजे ऑपरेटर आहेत यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी संदेशचे जे वडील आहेत त्यांना विनंती करेन त्याच्या हस्ते त्याला ते 500 रुपयाचं बक्षीस द्यावं आणि सन्मानित करावं. थँक्यू. या 2 धावा येतील. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9च्या घरामध्ये. आपण बघतोय सेमीफायनलची लढत. एका बाजूला देवत तर एका बाजूला बोरले संघ. बोरले संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली. फलंदाजीचा निर्णय अजूनही पारडं समांतर आहे. कोणत्या संघाच्या बाजूने पारडं झुकलंय असं म्हणता येणार नाही. अद्यापर्यंत धावा 9 धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर सागर पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय. बॅकफूटवर येऊन चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. अतिशय वेगवान गती असलेला हा चेंडू आपण पाहिला. चेंडू जातो निर्धाव. धावफलक मात्र अजूनही 9च्या घरामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बोरले संघानं किमान 35-40 धावांचं एक चांगलं टार्गेट कसं ठेवता येईल प्रतिस्पर्धी संघासमोर या अनुषंगाने कामगिरी करावी लागेल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये सेफ लँडेड एरिया. दुसरी धाव धोक्याची होईल का. थोडीशी फेकी उशिरा आल्या कारणानं दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि या 2 धावेच्या मदतीनं
धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. क्रिकेट हे आपल्याला माहिती आहे, जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपला संघ जिंकलाय किंवा हरलाय हे सांगणं चुकीचं आहे. याचं प्रात्यक्षिक उदाहरण मागील एक मॅच झाली त्यामध्ये आपण पाहिलं, 2 चेंडूंमध्ये 1 धाव होता देखील नामुष्की झाली आणि तो सामना देवत संघाने जिंकला. तर नक्कीच बोर्ले संघासाठी सुवर्ण संधी असेल. जर संघ विजय झाला तर नक्कीच संपूर्ण टीमला पार्टी असेल. हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी पाटील, संदेशजी पाटील यांचे वडील यांच्याकडून वागेश्वर ढाब्यावर तुम्हाला पार्टी असेल. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल. आणि राजेश पाटील गोल्डमॅन यांनी देखील सलगचे 3 षटकार लगावल्या. तर तब्बल 3 षटकार लगावले गेले तर 5,000 आणि 6 षटकार लगावले गेले तर तब्बल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज गोल्डमॅन राजेश पाटील यांच्याकडून देण्यात येईल. जसं संदेश पाटील आतमध्ये आला तसा संदेश पाटीलसाठी पारितोषिक येत आहे. 7 बाई ग्रुप सांगडे, कैलासोसी अनिल बोपी, रुपेशजी मात्रे, स्वप्नीलजी पाटील, रोहिदास पाटील, सुशांत मात्रे, कल्पेश पाटील, मनीष पाटील यासाठी संदेश पाटीलनी जर षटकार लागला तर या सर्व मान्यवरांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, तसेच बोर्ले टीमसाठी सन्माननीय धनराज शेळबडे पळसपी विभागीय अध्यक्ष शिवसेना यांच्याकडून बोर्ले टीमसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नक्कीच थोडंसं कॉमेंट्रीमध्ये थोडंसं अडथळा येतोय कारण बक्षीस तेवढे लावले जातात. जोडिया राहुलजी पाटील सरांकडे. चांगला चेंडू टाकला, दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खरं तर काही प्रेक्षकांना कळलं नसेल, समजलं नसेल की मागील चेंडूवरती चौकार आला होता तरी फलंदाज बाद कसा झाला. तर त्यांना आपण सांगूयात की फलंदाज हिट विकेटमुळे बाद झालाय, त्यामुळे तो चौकार काउंट होणार नाहीये. त्यामुळे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. चांगला प्रयत्न, मोठा फटका पाहायचा आहे. चेंडू पंच तर जे प्रेक्षक आतमध्ये येतात सीमारेषा बाहेर, तुमचा जल्लोष आम्ही समजू शकतो, पण त्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की कोणी सीमारेषेच्या आतमध्ये जल्लोष करू नका, कारण आपल्याच मॅचेसच्या सलगचे 7 दिवस आपण खऱ्या अर्थाने एक चांगली स्पर्धा बघतो. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पाडतात. नक्कीच एक तुमचा चांगला सपोर्ट आणि नक्कीच या चेंडूवरचा डिसिजन तुमच्यापर्यंत पोचवला जाईल. थर्ड अंपायरकडे रेफर केलाय आणि तो डिसिजन पेंडिंग असेल. तर नक्कीच राजेशजी पाटील गोल्डमॅन यांच्याकडून सलगचे 3 षटकारासाठी 5,000 रुपये आणि सलगचे 6 षटकार यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सुवर्ण संधी असेल बोर्ले टीमसाठी. अंपायर डिसिजन 4 धावा चौकार येईल या चेंडूवर. पंचांनी चौकार घोषित केला. या 4 धावा जमा होतील आणि या 4 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15 या धावसंख्येवरती. आणि या 2 षटकांची सांगता देखील झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बोर्ले संघाने धावा जमा केल्या त्या 15. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी होतीये, कशा प्रकारे गोलंदाजी होतीये. बोर्ले संघासाठी बक्षीस आहे एका षटकारासाठी 3,000 रुपये. 2300.
रुपेश पाटील यांच्याकडे बक्षीस लावलं गेलंय. शुभम पाटील च्या हातामध्ये चेंडू सोपावला गेलाय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक. 2 षटकं संपली गेलीत. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट्स खरं तर बोर्ले संघाच्या गेल्यात. त्यानंतर जी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय, या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवावं लागेल. तर संदेशजी पाटील चिखले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चांगला फटका आपण पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण झाल्यात. थोडीशी मिसफील्ड आपण पाहिली आणि त्या मिसफील्डचा फायदा पुरेपूर घेतला बोर्ले संघाच्या या फलंदाजांनी. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. ऋतिक वाघमारे हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी हॅलो. तर ऋतिक पाटील यांनी जर षटकार लगावला गेला तर सन्माननीय रुपेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. रुपेशजी पाटील 2300 रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल एका षटकारासाठी ऋतिक पाटीलसाठी. पंचांनी या रिव्ह्यू घेतलाय. तसेच हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी ज्ञानदेवजी पाटील यांच्याकडून देखील 5,000 रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर ज्ञानदेवजी पाटील, संदेशदादा पाटील यांचे वडील आणि राजेश पाटील यांच्याकडून सलगचे 3 षटकारासाठी 5,000 आणि 6 षटकार लगावले गेले तर 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. हा फेअर डिलिव्हरी आहे. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 2 महत्वाचे गडी बाद झालेत. हे 3रं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. ऋतिक वाघमारे हा गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. सिलिमिडॉपच्या दिशेनं चेंडू पकडलाय परंतु फेकी करावी की न करावी अंतिम क्षणी रोखलं स्वतःला त्या खेळाडूंना. 1 धाव पूर्ण होतीये. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 18 या धावसंख्येवरती. जर या टुर्नामेंटमध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी धावा जरी झाल्या तरी त्या वाचवल्या जातात, डिफेंड केल्या जातात. त्यामुळे बोर्ले संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा पहिला निर्णय. मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी या फटक्यामध्ये आपण पाहतो आणि झेल सुटला. खरं तर झेल व्हायला पाहिजे होता. बराच टायमिंग आणि बराच वेळ होता त्या खेळाडूकडे झेल होण्यासाठी, परंतु घडतं असं बऱ्याच वेळा मैदानामध्ये. परंतु एक जीवनदान भेटेल आणि 2 धावा देखील बोर्ले संघाच्या खात्यामध्ये जमा होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. संदेश पाटीलला भेटलेला जीवनदान आपण बघतोय. या जीवनदानाचा फायदा संदेशनं आपल्या टीमसाठी करता आला पाहिजे. मोठे फटके आले पाहिजेत. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला कसं पोहोचवता येईल या अनुषंगानं कामगिरी करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गती होती या चेंडूमध्ये. यष्टीरक्षकानं आपलं काम चोखरित्या बजावलं गेलंय. एका निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. धावफलक मात्र अजूनही 20 या धावसंख्येवरती. अजूनही या 3ऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. जबरदस्त चेंडू टाकलाय. सेम आपण बघतोय रिप्लेस झालाय या चेंडूवरती. मागील जसा चेंडू टाकला त्याच गतीनं हा चेंडू आपण पाहिला. दोन्ही चेंडू निर्धाव गेले. धावफलक मात्र आता 20च्याच घरामध्ये. फलंदाजाला विचार करावा लागेल, जर माझ्या बॅटमधनं मोठे फटके येत नसतील किमान सिंगल्स डबल्सवरती कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे. नॉन स्ट्राईक एंडवरती दुसरा फलंदाज आहे, त्याला स्ट्राईकवरती आणता आलं पाहिजे आणि धावफलक हलतं ठेवण्याचं काम कसं करता येईल हा विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे या 3ऱ्या षटकातील. चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय. चेंडू 1 बाउन्स 4 सीमारेषेपलीकडे आलेला हा चौकार.
श्रीराम. हॅलो. तर संदेशजी पाटील चिखले याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतो स्वराज्य चषक 2024चं शानदार दमदार पर्व. तसेच आपले परममित्र संतोष महाराज पाटील बोरले आपल्याला विनंती करतात की आपण व्यासपीठावर यावं. नक्कीच सुवर्ण संधी असेल. गोल्डमॅन राजेशजी पाटील यांच्याकडून सलगचे 3 षटकारासाठी 3,000 रुपये, 5,000 रुपये आणि सलगचे 7 षटकारासाठी 10,000 रुपये. तसेच रुपेशजी पाटील 2300 यांच्याकडून लगातार 2 षटकार ऋतिक पाटीलने मारला तर 4,000 रुपयाचा कॅश प्राइज. चांगला फटका आपण पाहिला लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. हे एक धाव येईल. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 25च्या घरामध्ये. शारदा इंजिनिअरिंग यांच्याकडनं प्रत्येक धावेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. संदेश पाटीलसाठी. संदेश पाटील जेवढ्या धावा करेल त्या प्रत्येक धावेसाठी त्याला 200 रुपयाचं पारितोषिक. चांगला फटका पाहायचा. या चेंडूवरती किती धावा येतील. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि या 2 धावा. 400 रुपयाचा पारितोषिक. 400 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी देखील ठरलाय. प्रत्येक धावेसाठी त्याला 200 रुपयाचे पारितोषिक लावलंय. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 27च्या घरामध्ये आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शुभम पाटील हा गोलंदाज आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कितपत धावांवरती बोरले संघ पोहोचेल. चांगला चेंडू टाकला. खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू. पंचांकडे जोरदार अपील केलंय परंतु पंचांनी दात फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. धावफलक मात्र अजूनही तिथेच. हॅलो. जर संदेश पाटील येणाऱ्या चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर रुपेश पाटील 2300 यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज संदेश पाटीलसाठी असेल. नक्कीच आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम हे सर्व मान्यवर करत आहेत. चांगला फटका. चेंडू 1 बाउन्स 4 सीमारेषे पलीकडे चौकार. अरे गुण रे तो बोरले वल्ला 20-30 लकी नंबर हायो त्याचा तो कशात कम नाही र. तो कशात कम नाही र. आमच्या संतोष महाराज दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या ओ संदेश. संदेशच्या ओ संदेश. आय लव्ह यू. संदेशनं मारलेला चौकार आणि त्याच्यासाठी लावलं गेलेलं प्रत्येक रनसाठी 200 रुपये. म्हणजे या चौकारासाठी 800 रुपये त्याचे जमा झालेत. मगाचे 400 रुपये. एकूण 1200 रुपये त्याच्यासाठी जमा झालेत. यावेळेस मात्र दांडी वाकवली आहे. संदेशच्या पारीचा अंत. संदेश बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. तर वैभवजी सार्डेकर यांच्याकडून जर सोमनाथने षटकार लगावला गेला तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि गोल्डमॅन राजेशजी पाटील यांच्याकडून जर 1 षटकार लगावला गेला सोमनाथने तर तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे येणाऱ्या चेंडूवर जर षटकार लगावला गेला तर 3,000 रुपयाचं कॅश प्राइज सोमनाथ पाटीलसाठी नक्कीच असेल. क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करायच्या. लॉंगॉन सीमारेषेजवळ आपण पाहिला चेंडू गेला वायडिश लॉंगॉनच्या रिजनमध्ये. चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावा असतील. या 2 धावेच्या मदतीनं
धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 33 या धावसंख्येवरती. पहिलं सत्र संपलं गेलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण बघतोय येणारे 24 चेंडू आणि या 34 धावांची गरज आहे. देवत संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर अर्थात त्याच्या उलट जरा या धावा डिफेंड केल्या वाचवल्या बोर्ले संघानं तर नक्कीच त्यांचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. तर नक्कीच सोमनाथ पाटील आपण पाहतो सारा ग्रुपचे मेंबर आहेत आणि जर हॅट्रिक घेतली तर वैभवजी सार्डेकर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल सोमनाथ पाटील यांच्यासाठी. नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते दोन टीमच्या माध्यमातून या स्वराज्य चषक 2024च्या माध्यमातून. तसेच गोल्डमॅन राजेशजी पाटील यांच्याकडून जर कुठल्याही गोलंदाजाने बोर्ले संघाच्या हॅट्रिक घेतली तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आमच्याकडे एक ॲक्टिवाची चावी सापडले कुणाची असेल ती ओळख पडकून घेऊन जायचे तर नक्कीच डिकेनची ही चावी. पोरगी माझी तिला फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडी फिरवीन हॅलो. तर सन्माननीय अतिथी निलेश पांडुरंग पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. सर्वांना लक्ष द्यायचं आहे की एक लकी ड्रॉची सायकल देण्यात येणारे सांगडे गावातील जे छोटे छोटे प्रेक्षक आहेत छोटी छोटी मुलं आहेत या सगळ्यांची नावं आपण याच्यामध्ये टाकलेत. यामधून एक नाव एक लकी ड्रॉ उचलला जाईल आणि त्याचं नाव येईल त्याला मात्र सायकल शेवटी दिली जाईल बक्षीस वितरण समारंभ. तर विठ्ठल बापू आपण या विठ्ठल बापू यांच्या शुभ हस्ते चिठ्ठी काढली जाईल. बाबा यायचं आहे. प्रवीण गायकर सरही आलेत. बापू यायचंय. एक चिठ्ठी माता इथून काढायचंय. लकी ड्रॉ ज्याचं नाव येईल त्याने लगेच पुढे यायचं आहे. लकी ड्रॉ सायकल कोणाला मिळेल? एक छोटा प्रेक्षक ज्याचं नाव असेल नेहाल प्रवीण पाटील. नेहाल प्रवीण पाटील. प्रवीण पाटील उपसरपंच यांना मात्र सायकल मिळणार आहे. शेवटी सायकल मिळेल. काय बोल अभिनंदन. फोटो घ्यायचा. ओम समीर पाटील. काही टेन्शन घेऊ नका. पुढच्या वर्षी तुम्हाला लागेल त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांनी मॅचचा आनंद घ्या. चला
नेहलने मात्र सायकल कमावली. 5 रात्रीमध्ये त्याचे वडील जागले आणि तो पण जागत होता, त्याच्यामुळे मेहनतीचं फळ त्याला मिळतंय. मी म्हणेन की प्रवीण दादांचे एक 10,000 रुपये वाचलेत. मुलाला सायकल आणण्याची गरज आता राहिली नाही, त्याच्यामुळे त्यालाही मात्र बक्षीस मिळते. तर उत्तरार्ध मात्र ऐकूया आपण आमचे गीतेश सार्डेकरांच्या गोड वाणीतून. हॅलो. तर नक्कीच पहिल्या अंकामध्ये आपण राहुलजी पाटील सरांचा आवाज ऐकला. पहिल्या अंकामध्ये जमवल्या टायगर 11 देवट टीमने 33 धावा आणि बॅटिंग करत असताना बोर्ले टीमने जमवल्या त्या 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये टायगर 11 देवट टीम समोर 8.50च्या सरासरीने खेळ करायचा. जमेची बाजू अपन बोर्ले टीम ची पाहिली. तो देखिए बोर्ले 11 टीम के गेंदबाजों के लिए सुवर्ण मौका है. अगर विकेट हैट्रिक यहाँ पर संपादन करते हैं तो राजभाई पाटिल गोल्डन मैन इनके ओर से 5,000 का इनाम है. तर नक्कीच आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम मात्र सर्व मान्यवर करत असतात. आमच्या मंचावर आपण पाहतोय योगेशभाई लाने, अमितजी गायकर, वैभवजी सार्डेकर, त्या सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूया आणि मॅच कडे बोलूया. प्रवीण पाटील साहेब यांच्या वतीनं संपूर्ण कमिटीसाठी या व्यासपीठावरती आता चायची व्यवस्था केली जाईल. कारण तोंडीमध्ये चायची चुस्की आपण देऊया. प्रवीण पाटील साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 24 मध्ये 34 उभा राहायच्यात आणि अशा वेळी मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाते. कारण पहिला सामना आपण बोर्ले टीमचा पाहिला गेला. 30 चेंडूमध्ये 40 धावा चिखले संघाच्या विरोधात त्या रोखल्या होत्या. ताकदवान गोलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती आणि तिथून मात्र भरारी घेत मात्र 9 नवे खेळाडूंना 9 नव्या टीमला मात्र नमवत हा संघ मात्र इथपर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रवीणजी पाटील यांच्याकडून चहाची सोय ते करण्यात येते. त्यांना विनंती असेल की त्वरित आपण चहा मंचावर पोहोचवा. तर गोलंदाज छोटा पॅक बडा धमाका दर्शन पाटील होईल सज्ज. पहिलाच बॉल आडवा बॅटचा फटका, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ सीमा रेष बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवर सागर पाटीलच्या बॅटमधून निघणारा चौकार मात्र बरंच काही सांगून जाता. आम्ही या 34 धावांचा पाठला करण्यासाठी सक्षम आहेत हे मात्र दाखवलं जातं. ताकदवान स्ट्रोक, अगदी लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं, तिथे थोडंसं क्षेत्र कंबल झाला आणि 4 धावा मात्र मिळाल्या. तर सागर पाटील अर्थात टायगर 11 देवट टीमला ताकदवान स्ट्रोकसाठी आक्रमक शैलीचा फलंदाज, एक सेन्सिबल क्रिकेट सातत्याने राहिला. यावेळी हलक्या त्याने टॅप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाईल. 1 धावेच्या मदतीने 5 धावा धावपलकार लागल्या जातात. 34 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात मी तर म्हणेन टायगर 11 देवट टीमच्या माध्यमातून पाहिले जातात. जेव्हा जेव्हा सरसेनापतीवर हल्ले चढवले जातात तेव्हा तेव्हा दबाव वाढतो तो क्षेत्ररक्षण करत असणाऱ्या टीमवर आणि नक्कीच इथून मात्र बचावात्मक पवित्रा घ्यावा लागेल. दर्शन पाटीलचं कमी धावांचं षटक इथून जर येत असेल तर नक्कीच भरारी घेऊ शकतो तो बोर्ले टीम. सोम 11 बोर्ले टीमला आपण मैदानामध्ये पाहतो. यावेळी तेज तरार गोलंदाजी ही ओळख सातत्याने राहिलाय. अगदी छोटा गोलंदाज दिसतो परंतु किम्या मात्र खूप मोठी गोलंदाजी सातत्याने एक चांगली स्टार्ट या सोम 11 जवानमान बोर्ले टीमसाठी आपण त्याच्या माध्यमातून पाहत असतो. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी राजभाई पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल. दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र मैदानात दिला असतं. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र बॅटमध्ये येत नाही. तो समा वाघमारे या बॅट्समनचा एक हार्ड हिटर आहे आणि नक्कीच तिथून या फलंदाजाला लगातारचे 2 निर्धाव चेंडू फेकी केल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर. फुलटॉसला टॉस केलाय, फेकून दिलाय, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय उतुंग असा मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. प्रवीण चहावर घेऊन या. प्रवीण, नक्कीच ही वस्तुस्थिती आत्ताच्या काळामध्ये, कारण घाई प्रत्येकाला असते लग्नाच्या, नक्कीच ते वस्तू रूपी देणगी नक्कीच इथे आपल्याला
वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न STDच्या माध्यमातून केला जात आहे. अप्रतिम संगीत पाठीमागच्या आपण 5 रात्रीमध्ये ऐकत प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. कौतुक करावं तेवढे कमी आहे. 6 धावा येतील. 6 धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. यावेळी वेगवान चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता समाला, परंतु बॅटच्या पट्ट्यात फारसा चेंडू आला नाही. लिडिंग एज तिथे पाहायला मिळाली. 1 धाव मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या टायगर 11 देवट टीमला 1 धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतो बिनबाद 12 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 34 धावांचा पाठलाग करीत असताना टायगर 11 देवट टीम. इथं कुठल्या पिक्चरची शूटिंग होती ती? अशी एवढी रेस केली गाडी तर काय होता? मला नको तू ठेव ती काळजी बिलजी. माझी काय काळजी घेऊ नको तू. काय माझी काळजी घेऊ नको. यांनी माझी काळजी घ्यायची वेळ आणलेली माझी. तर नक्कीच आपण पाहायला गेल्या जगाभाई यांचा आवाज खऱ्या अर्थाने सांगडे जेवढा संघ खऱ्या अर्थाने जेवढा हिट नसेल झाला तेवढा हिट मात्र हा खऱ्या अर्थाने प्रेमळ मनाचा सर्वांना सामावून घेणारा अगदी दिलदार मनाचा प्रामाणिक माणूस आपण जगदीशजी पाटील यांचा आवाज पाहिला. पहिलाच बॉल सोमनाथ पाटील साठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिकसाठी वैभवजी सार्डेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि 8000 रुपये राजभाई पाटील गोल्डन पॅन यांच्याकडून. तर नक्कीच 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 13 या अंकावर. 34 धावांचा पाठलाग करायचा. अशा अनुषंगाने मात्र चांगली बॅटिंग. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. 2 धावा येतात या चेंडूवर आणि 14 धावांच्या मदतीने 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. सलामीला गेलेली जोडी सागर पाटील आणि समा वाघमारे जोडी मात्र एक ताकदवान खेळ मैदानात दाखवता. नक्कीच मेरिटनुसार खेळ खेळला जातो. सरासरीने मात्र खेळ खेळला जातो. तर सोमनाथ हिल गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा चेंडू समा वाघमाराची बॅट मात्र मैदानात बोलताय. आडव्या बॅटचा तडाखा दाखवलाय. फेकून दिलाय. डीप मिड विकेटच्या वरून येतोय अजून एक उतुंग असा षटकार. समा वाघमारेचा आपण विचार केलेला गेला. दर्शन पाटीलच्या गोलंदाजीवर पहिले 2 चेंडू निर्धाव जरूर खेळले होत्या, परंतु माझ्यामध्ये अशी क्षमता आहे, माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे, ती मी दाखवणार आणि ताकदवान स्ट्रोक मात्र दाखवले जातात. आडवा बॅटचा तडाखा दाखवत मात्र आसमान दाखवलं जाते. सोमनाथ पाटील या गोलंदाजाला 6 धावा मिळतील. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 20 या अंकावर जाऊन पोहोचल्या. अजूनही 14 धाव्यांची गरज असेल. निर्णायक सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये मेरिटनुसार खेळ खेळला जातो. 1 धाव मात्र पूर्ण दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. ऋतिक थोडीशी खराब पैकी करतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर होतोय. पंचांकडे अपील देखील केली जाते. त्या बदल्यात मात्र 3री धाव देखील पूर्ण केली जाते. थर्ड अंपायरकडे रिपेअर केलं जात आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिथे चेक केलं जाईल. अंपायर येत आहे. डिसिजन येत आहे नॉट आउट. 3 धावा इथे कंप्लीट करण्यात येतील आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 23 या अंकावर. 34 धावांचा पाठलाग करायचा. अशा अनुषंगाने अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगली ताकदवान गोलंदाजी सोम 11 जहानमान बोर्ले टीमची राहिली, परंतु त्या गोलंदाजीला मात्र इथे टार्गेट केलं जातं. दर्शन पाटील थोडासा मागडा ठरला आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत मात्र सोमनाथ पाटील देखील मागडा ठरतोय. 34 धावांचा पाठलाग करायचा. उर्वरित चेंडू असतील पाहायला गेले तर 15 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 11 धाव्यांची. 15 मध्ये 11 करायचे. सलामीला गेलेली जोडी मात्र एक चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय टायगर 11 देवट टीम. यावेळी हलक्या त्याने सन्मान द्यायचा होता.
चांगलं क्रिकेट दाखवलं जाते. धाबा कमी आहेत, त्या धाबा सहजरित्या आपण परास्त करू शकतो. या अनुषंगाने एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये दाखवलं जाते. एक धाव येते, एक धावेच्या मदतीने 24 धावा धावफलकार. अजूनही 10 धाब्यांची गरज असेल. उर्वरित 14 चेंडू आणि 10 धावा इथे कंप्लीट करायच्या. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहायला गेले, धावांसाठी थोडंसं संघर्ष करत होतं संदेश पाटीलचा स्वम 11 टीम आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं. फक्त 33 धावा 4 षटकांमध्ये जमवल्या होत्या आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना ताबडतोब उत्तर मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टायगर 11 देवट टीमच्या माध्यमातून देताना आपण पाहतो. इथूनही कमबॅक करू शकतो, इथूनही चांगली गोलंदाजी जर सोमनाथ पाटील करत असेल तर मात्र यावेळी बॅकफुटला गेले होते. पण चढवायचं होता, यष्टीरक्षक थोडासा कंबल झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील फसला. पंचांचा बाईकचा इशारा येईल. एक धाव मात्र धावफलकर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 25 या अंकावर. 9 धावांची गरज असेल उर्वरित चेंडूमध्ये. इथून सामना लवकर समाप्त केला जाईल का? बॅटिंग करत असताना सागर पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येतील का की एकेरी दुहेरी धावाकडून या सामन्याकडे विजय वाटचाल आपण देवट टीमची पाहू शकाल. इथून एखादा ब्रेक थ्रू देणं खूप इम्पॉर्टंट असेल ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या बोर्ले टीमला. यावेळी चांगलं क्रिकेट पॉइंटच्या डोक्यावरून खेळल्यात. तिथे क्षेत्ररक्षक डीपल्यात. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांमध्ये एक चांगलं कॉर्डिनेशन, एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना आपल्या टीमसाठी नक्कीच एक चांगलं क्रिकेट दाखवलं जात आहे. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवर प्रार आणि अशा तऱ्हेने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले ती 27 या अंकावर. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 7 धाब्यांची. संगणक आपण लगेचच स्टेजशी संपर्क साधा. आजिवली संघाचा संगणक चेरोबा क्रिकेट संघ सांगडे व ग्रामस्थ मंडळ सांगडे आयोजित स्वराज्य चषक 2024 ही रजनी मित्रांनो पाहतोय. टुर्नामेंट ठेवणं हे सोपं काम मुळात नसतंच. म्हटलं जातं की घर बांधून पहा, लग्न करून पहा आणि एखादी टुर्नामेंट ठेवून पहा. यासाठी अहोरात्र मेहनत मात्र घेतली जाते. ती अहोरात्र मेहनत अनेक मंडळींची असते, अनेक माणसं यासोबत जोडली जातात आणि तेव्हाच एखादी स्पर्धा सक्सेसफुल होताना पाहतो. सक्सेसफुल होण्यासाठी अनेक माणसांच्या सोबत राहत प्रत्येकाला काहीतरी काम असतं आणि प्रत्येक माणूस आपल्या परीनं आपल्या गावाचं नाव मोठं होण्यासाठी या स्पर्धेमध्ये सहकार्य करत असतं. अनेक मंडळींचं सहकार्य लाभलं आहे. मी नावं घेईन. योगेशजी पंडित, प्रवीण पाटील, आशिष माद्रे, विनय गाताडे, जयंत पाटील, साई पाटील, प्रीत पाटील, कुंदन पाटील, रमाकांत पाटील, मयूर पाटील, यश पाटील, प्रणित पाटील, मंगेश पाटील, जीवन कडव, सागर माद्रे, अमर पाटील, जयेश पाटील, ऋषी पाटील, जगदीश पाटील, विशाल पाटील, गिरीश पाटील, स्वप्नील पाटील, रोशन पाटील, गौरव पाटील, भाई पाटील, अभिषेक पाटील, अनिकेत पाटील, अलंकार पाटील, निलेश भोपी, विशाल पाटील, करण घरत, प्रथमेश पाटील, ऋतिक पाटील, अनिल पाटील, राज पाटील, प्रथमेश पाटील, जयेश माद्रे, प्रतीक पाटील, सागर पाटील आणि वैभव भोपी. जणू काही या सर्वांचंच मिळून त्याचबरोबर सुरेश गोपीनाथ पाटील साहेब, ग्रामपंचायत चिकडे, विद्यमान सदस्य सांगडे, या सर्व मंडळींना, प्रवीणदादा असतील, या सगळ्या मंडळींना मात्र अगदी खूप चांगलं योगदान या स्पर्धेत दिलं आहे. मी तर म्हणेन की नव्हे तर ही स्पर्धाच या सर्व मंडळींना आयोजित केली आहे. एकदा या स्पर्धक या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यांना विनंती करेन या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या. दामू यांनी पीच सरवण्याचं काम केलं, त्यांचं विशेष स्वागत. सर्वांचं मात्र मनस्वी मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मात्र तर नक्कीच दिनेश पाटील सर या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण कुठलाही आयोजक आपण पाहिला गेल्या नाईट मॅचेस असल्या तर 5 ओव्हरचे सामने किंबहुना एखाद्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु आयोजकांनी प्रत्येक सामने
पहिल्या राऊंडचे 5 ओव्हरचे, दुसऱ्या राऊंडचे 4 ओव्हरच्या. आणि नक्कीच 8च्या लॉटमध्ये 5 धावांच्या 5 षटकांचे सामने आहे प्रत्येक खेळवले गेल्या. तर नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक खेळाडूला आपले खेळाडू वृत्ती दाखवण्याचा नक्कीच सर खऱ्या अर्थानं गीतेश सर आशिष पाटील याचा जो मित्रपरिवार आहे ना, त्या मित्रपरिवाराचं खूप मोठं योगदान आहे. मग करण असेल, रोहित असेल, बेलपाडकर असतील, साई असतील, भाई ही सगळी मंडळी आहे, या सगळ्या मंडळीचं खूप छान योगदान लाभलं. या सर्वांचं निखिल सर्वांचं विशेष कौतुक. आणि सामना मात्र संपतोय, विजय होतो देवत संघ. तर नक्कीच ताकदवान खेळ खेळा इथे टायगर 11 देवत संघाने. आणि मेगा फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ इथे आपल्याला पाहायला मिळाला. एका साईडला असेल गावदेवी अजिवली आणि त्याच्या